जोकर वाले बयान पर तीखा पलटवार। मोदी सरकार की नीतियों से लेकर विदेश नीति और चुनावी वादों तक उठाए सवाल। जोकर वाले बयान को लेकर राजनीतिक बयानबाजी तेज हो गई है। एक नेता ने बीजेपी और केंद्र सरकार पर तीखा हमला बोलते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और केंद्रीय गृह मंत्री अमित शाह की कार्यशैली पर सवाल उठाए। उन्होंने आरोप लगाया कि मौजूदा राजनीति में धार्मिक मुद्दों को ज्यादा महत्व दिया जा रहा है और हिंदू मुस्लिम तथा भारत पाकिस्तान जैसे मुद्दों के जरिए जनता का ध्यान अन्य महत्वपूर्ण समस्याओं से हटाया जा रहा है। जंतर मंतर पर उठे नारों का हवाला देते हुए उन्होंने महंगाई, रोजगार और आम परिवारों की आर्थिक परेशानियों को लेकर भी सरकार को घेरा। आरएसएस को लेकर भी उन्होंने सवाल उठाते हुए कहा कि यदि संगठन खुद को राष्ट्रहित के लिए प्रतिबद्ध मानता है तो उसे मौजूदा परिस्थितियों पर अपनी स्पष्ट राय सामने रखनी चाहिए। उन्होंने आरएसएस प्रमुख मोहन भागवत से सार्वजनिक रूप से अपनी बात रखने की मांग की। विदेश नीति पर टिप्पणी करते हुए उन्होंने दावा किया कि मौजूदा सरकार की विदेश नीति देश की पारंपरिक विदेश नीति से अलग है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की विदेशी नेताओं से मुलाकात और उनकी कूटनीतिक शैली पर भी उन्होंने तंज कसा। वहीं उत्तर प्रदेश और अन्य राज्यों में चुनावी राजनीति का जिक्र करते हुए उन्होंने सरकार की कथित चुनावी घोषणाओं और आर्थिक सहायता को लेकर सवाल उठाए। उन्होंने आरोप लगाया कि चुनाव के समय मतदाताओं को आर्थिक लाभ देने की घोषणाएं राजनीतिक रणनीति का हिस्सा है। हालांकि ये सभी दावे और आरोप संबंधित नेता के राजनीतिक बयान है, इनकी स्वतंत्र पुष्टि इस रिपोर्ट में नहीं की गई है। बीजेपी या केंद्र सरकार की ओर से इन आरोपों पर कोई प्रतिक्रिया सामने आती है तो उसे भी खबर में शामिल किया जा सकता है। अरे क्या है राऊतसाहेब, सर्वोच्च न्यायालयात सलग 5 दिवस सुनावणीनंतर पुन्हा पुढच्या आठवड्यातही ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे। पण काल जो एक युक्तिवादात म्हणणं मांडलं गेलं की एकाच वेळेस विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग यांच्याकडे होत असलेल्या सुनावणीवर त्यावेळेसच्या आक्षेप घेताना पुन्हा हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करावं, आता त्यात म्हटलं जाते तसं नाही आहे ते। 5 दिवस सलग आमचा युक्तिवाद सुरू आहे। काल तो अर्धवट राहिला। आता मंगळवारी पुन्हा कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत हे एक शेवटचा दिवस आहे युक्तिवाद करतील। सर्वोच्च न्यायालयानं आम्हाला जितका वेळ हवा आहे तेवढा दिलेला आहे। तुम्ही जो म्हणताय तो अपात्रतेचा वेगळा विषय आहे। आता जो युक्तिवाद सुरू आहे तो युक्तिवाद पक्ष आणि चिन्ह या संदर्भात निवडणूक आयोगानं जे शेण खाल्लेलं आहे, जे आमचा पक्ष आणि चिन्ह अमित शहा आणि निवडणूक आयोग ह्यांनी एकत्र येऊन पार्टनरशिपमध्ये शेकडो कोटी रुपयांना विकलं, आमचा पक्ष आणि चिन्ह विकलं मिंदे गटाला। त्याचा आकडाही सगळ्यांना माहिती आहे। हे काही धर्मादाय काम नाही आहे ना, हे धार्मिक काम, धर्मादाय, हिंदुत्वाचं नाही। अमित शहा आणि निवडणूक आयोग या दोघांनी मिळून शेकडो कोटी रुपयाचा व्यवहार करून शिंदेबरोबर, मिंद्यांबरोबर आमचा पक्ष, बाळासाहेब ठाकरेंचा हिंदू हृदय सम्राटांचा पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण हे मिंदेला विकलं। भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा। तर त्याच्यावर युक्तिवाद सुरू आहे की निवडणूक आयोगानं कसा भ्रष्टाचार केला, संविधानाची कशी हत्या केली, नियमांचं कसं उल्लंघन केलं, ह्याच्यावरती हा युक्तिवाद सुरू आहे। ह्याच्यामध्ये पुन्हा अपात्रतेचा विषय आलेला आहे। अपात्रतेसंदर्भात धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या खंडपीठानं काही निरीक्षणं नोंदवली। तेव्हा ते घटनापीठ होतं 7 जणांचं। त्याच्यामुळे तो जो विषय आहे अपात्रतेचा आणि व्यापक देशातल्या अपात्रतेसंदर्भात, देशामध्ये जेव्हा अशा घटना घडतात, पक्ष चोरणं, आमदार फोडणं,
आणि मग अपात्रतेसंदर्भात निर्णय न घेणं वेळेत आणि मग अपात्रच व्यक्तीला मुख्यमंत्री करणं जसं आपल्या महाराष्ट्रात झालं, त्या संदर्भात 7 सदस्यीय खंडपीठानं या संदर्भात एक निर्णय घेऊन दिशा ठरवावी अशी ती भूमिका आहे. पण राऊत साहेब, या सुनावणी दरम्यान तुम्ही ज्या प्रतिक्रिया व्यक्त करता आहेत, शिंदे शिवसेनेच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की राऊत साहेब अशा पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त करतात जणू राऊत साहेबच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असं आहेत. काहीच मी म्हटलेलं नाही आहे. मी कधीही या भूमिकेतून मत व्यक्त केलं नाही. दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी संपल्यावर जेव्हा पत्रकार विचारतात की आज काय झालं, तेव्हा मी आतमध्ये घडलेल्या आमच्या भूमिकेविषयी सांगतो. न्यायालयानं केलेलं जे मत व्यक्त आहे केलेलं त्याच्यावर बोलतो. पण माझं एक वाक्य मात्र कायम असतं, निवडणूक आयोगानं शेण खाल्लं, आमचा पक्ष विकला, आमचं चिन्ह विकलं, त्या संदर्भात हा युक्तिवाद सुरू आहे. हे माझं मत कायम आहे. त्याच्यामध्ये मी कशाला सर्वोच्च न्यायालय, मला माहिती आहे तुमच्यापेक्षा जास्त कोर्टबाजी आम्ही पाहिलेली आहे. तुम्ही आत्ता कोर्टात जाताय हो, तुम्ही कधी साधे तुरुंगात गेला नाही, जेलमध्ये गेला नाहीत, आंदोलन केलं नाही, लाठी खाल्ली नाही. आम्हाला काय तुम्ही शिकवताय? नाही, पण राऊत साहेब, तुमच्याकडून जसे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आहेत, सलग 5 दिवस सुनावणी आणि त्यांनी जे युक्तिवादात मुद्दे मांडले आहेत, शक्यता अशी आहे किंवा पुढच्या काळात शिंदे शिवसेनेचे मांडू द्या. न्यायालय आहे, ज्येष्ठ विधिज्ञ आहे. असू द्या ना, असू द्या. न्यायालय आहे, दोन्ही बाजू ऐकल्या जातात, दोन्ही बाजू ऐकल्या जातात आणि त्या ऐकल्याशिवाय कोणतंही न्यायालय निर्णय घेत नाही. पण आमच्या प्रकरणामध्ये आमची बाजू ऐकली गेली नाही. निवडणूक आयोगात आधीच्या सुनावणीत हे आम्ही सांगतो आहोत. आणि जे वारंवार म्हणतोय निवडणूक आयोगाने शेण खाल्लं, निवडणूक आयोग विकला गेला आणि त्याने आमचा पक्ष आणि चिन्ह विकला शेकडो कोटींना, हा व्यवहार मी वारंवार सांगितलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांची बाजू मांडू द्या की आम्ही निवडणूक आयोगाला कसं शेण भरवलं, निवडणूक आयोगानं कसं शेण खाल्लं, आम्ही कोणाकोणाला विकत घेतलं, आम्ही गुवाहाटीला कसे गेलो, हे त्यांना सांगायला पाहिजे त्यांनी. आम्ही तेच सांगितलेलं आहे ना. एक जो आमदार अपात्र होणार आहे पक्षांतरानंतर अँटी डिफेक्शन लॉनुसार, त्या अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री केलं, हे देशाच्या घटनेच्या विरोधात, संविधानाविरुद्ध आणि 10th शेड्यूलच्या विरोधामध्ये आहे. इथेच शेण खाल्लेलं आहे सगळ्यांनी बसून सामुदायिक. आणि त्याचे निर्माते अमित शहा जे आता पळतायत तोंड लपवून, फक्त काल पार्लमेंटला मुखदर्शन दिलं आणि निघून गेले. संसदेचं अधिवेशन पार पडलं, मात्र त्यात फलित काहीच निघालं नाही. कारण राहुल गांधी परराष्ट्र धोरणाविषयी बोलताना म्हणले की यांचं परराष्ट्र धोरण म्हणजे गळाभेट आहे. नाही, गळाभेट नाही बोलले, मिठ्या मारणं, जबरदस्तीच्या मिठ्या मारणं. काल राहुल गांधींनी त्याचं प्रात्यक्षिक केलं गेलं. काल राहुलजींनी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन तुम्ही म्हणता